नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर या व्हिडिओमध्ये आपण मुलांसाठी काही उपाय बघणार आहोत। अर्थात प्रत्येक आईला आपल्या मुलाची काळजी असते की चिडचिड का करतात, रागराग का करतात, अभ्यासामध्ये हुशार नाही आहेत, अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही आहे, किंवा मुलांचं संरक्षण होण्यासाठी काय उपाय करावा। तर हे संपूर्ण जे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। हे संपूर्ण जे उपाय आहेत हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे आहेत। एकदा अनुभव घेऊन बघा, तुमच्या मुलांमध्ये काय फरक पडत आहे तो नक्कीच बघा। तर सुरू करूया। सगळ्यात आधी विद्या प्राप्तीसाठी तर सरस्वती यंत्र हे जे यंत्र आहे हे सगळ्यात प्रभावी मानले गेलेले आहे। मुलांजवळ तुम्ही हे यंत्र ठेवा किंवा देवघरामध्ये यंत्र ठेवा, मुलं स्वतः हुशार होतील, त्यांचा अभ्यास केलेला लक्षात राहतील। मुलं जर हट्टीपणा जरी करत असतील तरी देखील हा प्रभावी उपाय आहे। हे यंत्र एकदा नक्की या यंत्राचा नक्की एकदा अनुभव घेऊन बघा। तसेच मुलांचं संरक्षण होण्यासाठी बालशेष स्तोत्र हे जे स्तोत्र आहे हे आईने दररोज वाचावे, यामुळे मुलांचं संरक्षण होतं। स्वतः दत्तप्रभू मुलांचं रक्षण करतात। तसेच 3 लाख स्वामी समर्थ महाराजांचा जप, हा जप तुम्हाला 3 लाख वेळेस करायचा आहे। तर तुम्ही कालावधी तुमच्या हिशोबाने ठेवू शकता, संकल्प करा मुलांसाठी आणि हा जप सुरू करा। तुम्हाला स्वतः अनुभव येईल, मुलांचं संरक्षण देखील होईल। मुलं कितीही चिडचिड करत असतील, रागराग होत असेल, याचं देखील निवारण होऊन जाईल। जे लहान बाळ असतं ते झोपेमध्ये डचकतं किंवा झोपेमध्ये भेटतं, तर त्यासाठी उपाय काय करावं, तर त्यांच्या उशाखाली जो तुरटीचा खडा असतो हा नक्की ठेवावा। मुलांना नजर देखील लागत नाही किंवा ते झोपेमध्ये डचकत देखील नाही आहेत। जर मुलांच्या मनामध्ये भीती बसलेली आहे किंवा मुलं खूप एखाद्या गोष्टीला भीत आहेत, तर त्यासाठी एक प्रभावी उपाय सांगत आहे। जी पिंपळाची जी फांदी आहे ही तुम्ही त्यांच्या उशाखाली ठेवावी, या भीती निघून जाते, मुलांचं रक्षण होतं किंवा मुलं झोपेमध्ये डचकत नाही आहेत। हा खूप प्रभावी उपाय आहे, एकदा नक्की करून बघा। तसेच सोमवारच्या दिवशी महादेवांना अभिषेक नक्कीच घालायचा आहे, मुलांच्या हस्ते करा, प्रभावी ठरतो। दुधाने करू शकता किंवा पाण्याने करू शकतात। तसेच शनिवारच्या दिवशी मारुती दर्शन व शनी महाराजांचे दर्शन हे मुलांना नक्की करू द्या। मुलांना कितीही त्रास असो हा तुम्हाला त्वरित कमी जाणवेल। तसेच शनीची महादशा आहे मुलांना किंवा शनी संबंधित त्रास आहे, तर काळा कपडा, काळे उडीद व खडी मिठी हे एका गरीब व्यक्तीला तुम्हाला शनिवारच्या दिवशी दान करायचे आहे। तसेच मुलांच्या हस्ते शनी महाराजांना तेल अभिषेक नक्की घालावा, यामुळे मुलांची प्रगती होते। प्रगती संबंधित कितीही अडथळा निर्माण होत आहे, तर हा उपाय एकदा नक्की करून बघा। तसेच अजून एक उपाय सांगत आहे। हा उपाय जो आहे हा तुम्हाला पौर्णिमेला करायचा आहे। पौर्णिमेला तुम्हाला खडे मिठाने तुमच्या मुलांची नजर काढायची आहे। तसं तर दररोज करा, पण पौर्णिमेचा दिवस जो आहे हा सगळ्यात प्रभावी आहे। तर खडी मिठाने तुम्हाला नजर काढायची आहे। जे खडे मीठ आहे हे तुम्हाला नालीमध्ये टाकून यायचं आहे। घरच्या पाण्यामध्ये टाकू नका किंवा बाथरूमच्या पाण्यामध्ये टाकू नका, जी घाण नाली असते त्यामध्ये तुम्हाला ते खडे मीठ टाकायचं आहे। तर अशा प्रकारे हा एक उपाय आहे। तसेच मुलांची जे नखे आहेत हे तुम्हाला मंगळवारच्या दिवशीच कापायचे आहेत। आपण कधीही कापायला बसतो ही गोष्ट करू नका। मंगळवारच्या दिवशी मुलांचे नखे काढा, यामुळे त्यांची प्रगती देखील होते। तसेच मुलांच्या कपाटामध्ये तुम्हाला जो दक्षिणावर्ती शंख आहे हा नक्की ठेवायचा आहे, किंवा जिथे मुलं अभ्यास करतात तिथे देखील तुम्ही हा शंख ठेवू शकता। यामुळे जर ते विदेशी जाण्याची जर तयारी करत असतील तर त्यामध्ये त्यांना नक्कीच यश भेटतं। तसेच एक मी तुम्हाला यंत्र सांगत आहे, हे सरस्वती यंत्र आहे। मुलं अभ्यासामध्ये लक्ष देत नाही, अभ्यास केला तरी लक्षात राहत नाही किंवा अभ्यासासंबंधित काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे सरस्वती यंत्र मुलांजवळ नक्कीच ठेवू शकता। यामुळे त्यांना अभ्यासासंबंधित कितीही त्रास असो किंवा करिअर संबंधित कितीही त्रास असो, यातून त्यांना नक्कीच मुक्तता भेटते। तसेच आईने मुलांसाठी एक उपाय सांगत आहे। तसेच आईने दर बुधवारी मारुतींना जे लाल फूल असते हे नक्की अर्पण करावं, किंवा मारुतींना नाही झालं तर गणपतीला देखील तुम्ही करू शकता। तसेच मारुतींना बुंदीचा जो लाडू असतो हा अर्पण केल्याने मुलासंबंधित त्रास कमी होतात। तर हे छोटे छोटे उपाय आहेत, एकदा करून बघा, याचा अनुभव घेऊन बघा। तसेच अजून एक उपाय सांगते, तुमच्या घरामध्ये जी मुलांची चप्पल असते ही तुम्हाला दर 6 महिन्याला बदलायची असते। यामुळे त्यांच्यावरची दरिद्रता निघून जाते, त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होते। एक छोटीशी गोष्ट आहे, एकदा नक्की यूज करून बघा। तसेच मुलांना कालसर्प आहे किंवा कालसर्पाचा जर त्रास जाणवत असेल तर मुलांच्या रूम मध्ये भगवान श्रीहरींची कालिया नागवर नृत्य करणारी जो फोटो असतो हा नक्की लावावा, यामुळे त्यांना कालसर्पाचा त्रास जाणवत नाही किंवा कमी होतो। तसेच राम दरबाराचा जो फोटो आहे हा मुलांच्या रूम मध्ये जर लावला तर त्यांची प्रगती 4 पटीने होते। त्यांना एका राजासारखा मान सन्मान पुढे चलून नक्कीच भेटतो। एक छोटस हे कार्य आहे, हे करून बघा। तसेच जो मुलांचा फोटो आहे हा कधीही तुम्हाला उत्तरेला लावायचा असतो, यामुळे मुलांची प्रगती जी आहे ही अधिक प्रमाणामध्ये होते। मुलांचा एक उपाय सांगत आहे, मुलांना लक्झरियस लाईफ भेटण्यासाठी जो दक्षिणावर्ती शंख आहे हा पौर्णिमेच्या दिवशी किंवा शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचा आहे। हा जो उपाय आहे हा मुलांच्या हातानेच तुम्हाला करायचा आहे। यामुळे त्यांना गाडी, बंगला यासारख्या गोष्टी नक्कीच भेटतात। ह्या सर्व ज्या गोष्टी आपल्याला कोण देतो तर हा शुक्र देत असतो, यामुळे त्यांचा शुक्र ग्रह मजबूत होईल।
तसेच गुरुग्रह मजबूत होण्यासाठी तुम्ही आतापासून मुलांना सवय लावा अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकणं. जर एज्युकेशनचं जर म्हणायला गेलं तर हे सर्व एज्युकेशनच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला गुरु देत असतो, तर यामुळे गुरु तुमचा स्ट्रॉंग होतो. तर गुरु संबंधित देखील तुम्ही मुलांकडून उपाय करून घेऊ शकतात. तसेच मंत्र जाप देखील करून घेऊ शकतात. जो महामृत्यूंजय जप आहे हा मुलांकडून नक्की करून घ्या. कितीही आरोग्यासंबंधित प्रॉब्लेम असतो त्याचं निवारण नक्कीच होईल. तर हे छोटे छोटे जे उपाय आहेत हे करून बघा, अनुभव घेऊन बघा. तर व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक